नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान लाखोंचा स्पिरिट साठा जप्त। धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 14 मे रोजी रात्री नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। या कारवाई दरम्यान धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरत बायपास रोडवरील हिरे मेडिकल समोरील उड्डाणपुलाजवळ एका मालवाहतूक ट्रकमधून अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचत संबंधित ट्रकची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये 200 लिटर क्षमतेचे 5 रिकामे ड्रम व 10 भरलेले ड्रम आढळून आले। या ड्रममध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व बनावट मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरिट आढळले। एकूण सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी ट्रक चालक सुरेंद्र पंडित मराठे याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे जिल्ह्यामध्ये माननीय आयजी सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे सरांच्या आदेशान्वये नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते। स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट हे अवैधरित्या विक्रीसाठी व वाहतूक करत आहेत। त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले। त्यातील चालकाला त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवाउडीची उत्तरं दिली सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता। त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी समज देऊन त्याला मुदत दिली, परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही। त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला, तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले। त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे।